बेबी प्लॅनिंगसाठी IVF हा एक चांगला ऑप्शन आहे, पण याचा सक्सेस रेट काय आहे? सो नॅचरल कन्सेप्शन जसं मी मगा म्हणाले, की एका कपलनी ज्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, त्यांनी संबंध ठेवले. तर 100 कपलपैकी 5 ते 8% सक्सेस रेट असतो नॅचरल संबंधांमध्ये, हं, ओव्ह्युलेशनच्या अराउंड. हं. IUIमध्ये तो सक्सेस रेट 15 ते 20% असतो. 3 IUI सायकलचा जर आपण कंबाईन केला तर, असं स्टडीजनी म्हटलंय. आणि IVFचं म्हणालात तर 40 ते 45 किंवा काही अंशी 55% सक्सेस रेट राहतो. मोठी सरासरी जो जगभराचा सक्सेस रेट आहे तो 55% असू शकतो, चांगली लॅब असेल तर. पण कधीही वेदर इट्स अ नॅचरल कन्सेप्शन और IUI और IVF या सगळ्या फॅक्टर्समध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची बेसिक हेल्थ आणि फिटनेस. ती तुम्हाला जर तुम्ही चांगली मेंटेन केली, तर IVFचा सक्सेस रेट हा आणखीन वाढून 70-75% देखील जातो. ओके. आणि मला आणखी एक विचारायचं होतं, की ज्यांच्या पिरियड्स इरेग्युलर आहेत, त्यांना 100% बेबी कन्सीव्ह करायला काही प्रॉब्लेम होऊ शकतो? सो पिरियड इरेग्युलर असेल तर विंडो कॅच व्हायला मुश्किल होते, जसं मी म्हणाली. हं. आणि शिवाय पिरियड इरेग्युलर आहे हा एक इनडायरेक्ट आपला मिरर आहे, की आतमध्ये बॅकग्राऊंडमध्ये कुठेतरी काहीतरी मेटाबॉलिक हां, प्रॉब्लेम सुरू हां, हां, आहे, हां. हॉर्मोनल डिस्टर्बन्स सुरू आहे. आणि तो डिस्टर्बन्स जर आपण करेक्ट न करता केवळ प्रेग्नन्सीच्या पाठी धावलो, तर शक्यता ही होऊ शकते की प्रेग्नन्सी मिसकॅरेज होईल हं, बिकॉज ऑफ द हॉर्मोनल ट्रबल. हं, हं. जर तुम्हाला थायरॉइड इश्यू आहे तर मिसकॅरेज, रिकरंट प्रेग्नन्सी लॉस आणि होणाऱ्या बेबीमध्ये कधी-कधी अबनॉर्मॅलिटी हे प्रॉब्लेम होऊ शकतात, इस्पेशली फॉर थायरॉइड अँड डायबिटीज. त्यामुळे पिरियड इरेग्युलरिटीचं कारण समजून घेणं आणि ट्रीटमेंट करणं हे हे जास्त खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. येस. राइट. सो आजकाल आपण बघतो की बरेच अशी मुलं असतात, ऑटिझम चाइल्ड असेल, स्पेशल चाइल्ड असेल किंवा काहीतरी त्यांच्यात थोडासा प्रॉब्लेम असतो. तर नेमकं हे कशामुळे होतं? प्रेग्नन्सीमध्ये आपण व्यवस्थित काळजी घेत नाही, त्याचं काहीतरी त्याच्याशी कनेक्शन आहे, डिलिव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम होतो, जेनेटिक आहे, की कशामुळे होतं नेमकं हे? ओके. हा जो प्रॉब्लेम आहे तो केवळ मेंदूशी रिलेटेड नसतो. हं, बहुतांशी जर बाळाला जन्मजात काही प्रॉब्लेम असेल तर तो जेनेटिकली पण असतो. हं. म्हणजे जेव्हा गुणसूत्र जेव्हा एक अंडा आणि एक स्पर्म जेव्हा डिवाइड होतात, मल्टिप्लाय होतात, तर तेव्हा एकाचे 2, दोनाचे 4, चाराचे 8 हे जे सेल डिव्हिजनची प्रोसेस असते त्याच्यामध्ये एखादं गुणसूत्र पडतं, सुटतं आणि त्याच्यामुळे एखाद्या जीनमध्ये अबनॉर्मॅलिटी येते. होणारं बेबी हे जिवंत तर राहतं, ग्रो पण होतं, परंतु त्या गुणसूत्राच्या नेमक्या कमीमुळे त्यांच्यामध्ये कुठेतरी मानसिक प्रॉब्लेम येतात. ज्या जनरल ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफीज, NIPT किंवा तुमचे जे काही ब्लड टेस्ट आहेत ओळखण्याच्या, त्या जनरल कॉमन टेस्ट्सवाल्या आहेत. पण जर खूपच रेअरवाली कंडिशन आली त्या बाळामध्ये, तर ती बाळाला ॲबनॉर्मॅलिटी करू शकते. हा आहे एक कारण. दुसरं कारण कधी-कधी थायरॉइडिझम आहे. खूपच मोठ्या प्रमाणात क्लिनिकल थायरॉइड हायपोथायरॉइड पेशंट आहे, तर बच्चूमध्ये क्रेटिनिझम होऊ शकतात, मेंटल रिटार्डेशनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. अगेन डायबिटीज पण अनकंट्रोल्ड असेल आणि आई कन्सीव्ह होताना तिचं शुगर खूपच इम्बॅलन्स आहे, तेव्हा थोड्याफार प्रमाणात प्रॉब्लेम होऊ शकतात. प्रेग्नन्सीमध्ये पेशंटला सिव्हिअर इंट्रायुट्राइन ग्रोथ रेस्ट्रिक्शन नावाची एक कंडिशन डेव्हलप होऊ शकते. तर ती प्रेग्नन्सीच्या काळजी म्हणजे 9 महिन्यांमध्ये देखील बाळाची काळजी व्यवस्थित पद्धतीने जर नाही घेतली गेली, तेव्हा देखील होऊ शकतात. सो बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही काही एका दिवसाची प्रोसेस नाही आहे. इट्स अ डेव्हलपमेंटल प्रोसेस. आणि म्हणून आपल्याला मी जसं म्हणाली, की पहिल्या दिवसापासून तुमचा शारीरिक, मानसिक फिटनेस हा डायरेक्टली बाळाच्या मेंटल आणि फिजिकल फिटनेसला रिफ्लेक्ट होतो. आणि म्हणून मुलींसाठी मानसिक स्वास्थ्यही तेवढंच महत्त्वाचं आहे.